या बातमीचे प्रायोजक आहे SK CNG पंप। आमचा पत्ता जुना पुणे नाशिक हायवे, गोवर्धन डेअरी समोर, शेवाळवाडी, मंचर। आंबेगाव तालुक्यात गुरुवारी सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मे महिन्यात अचानक झालेल्या या पावसामुळे तरकारी पिके, काढणीला आलेली बाजरी तसेच जनावरांच्या चारा पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। आंबेगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पिकांची लागवड करण्यात आली होती। विशेषतः फ्लावर, टोमॅटो, मका, बाजरी व विविध तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक शेतकऱ्यांनी बाजरी काढणीची कामे सुरू केली असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतातच ठेवलेली कणसे व वैरण पूर्णपणे भिजली असून त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। तसेच अनेक शेतकरी बांधवांनी कांदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा पावसाच्या पाण्यामुळे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाचे आव्हान उभे राहिले आहे। आंबेगाव तालुक्यातील मंचर, पिंपळगाव, खडकी, निरगुडसर, चांडोली, भराडी तसेच पूर्व पट्ट्यातील लोणी, धामणी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। लाखनगाव परिसरातील अनेक पोल्ट्री व्यावसायिकांचे शेडचे छप्पर उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांचे व जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाल्याने संसार उघडे पडले आहेत। काही ठिकाणी झाडे व विद्युत खांब पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर व लाखनगावचे माजी सरपंच महादेव कानसकर यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत देण्याची मागणी केली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी। पोल्ट्री व्यावसायिक तसेच घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना विशेष आर्थिक सहाय्य जाहीर करण्यात यावे। नुकसानग्रस्त रस्ते व सार्वजनिक सुविधांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी। तसेच शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी बियाणे व खतांसाठी विशेष अनुदान देण्यात यावे, अशी मागणी सचिन बांगर यांनी प्रशासनाकडे केली आहे। अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आंबेगाव तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेत असून शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 79 72 82 24 33 व 80 10 25 09 54।